तेव्हा जे तुम्ही आमच्याबरोबर या आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख लोक या शहरातले, काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्राच्या इतर शहरांपेक्षा मागे ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराच्या सरकारचं अलीकडच्या काळातून दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली मिरज कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित निवडणूक लढवणार आहोत. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगाने करण्याचं काम. महापालिकेसंदर्भात आमची बैठक तिन्ही नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेची आणि वंचित आघाडीशी आमची माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आपण विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणारं इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्ममध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या महापालिकेच्या क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिकेची काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतून निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत आणि त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामध्ये आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या सरकार भाजपचा फायदा होऊ नये यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहील की नाही ह्याचा नाही आहे. प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू हा तुम्ही विचारू शकता, पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे. शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचितला आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. जनता दल होती, शरद पाटील सर आता नसतील त्यांच्या लोकांशी चर्चा चालू. असं वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही राज्याचे नेते सन्मान्य चंद्रराव पाटील साहेबांनी आणि आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे. येणारी सांगली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून एकत्रित ताकदीने लढणार आहोत. सांगली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सुद्धा जे सुचले गेले नाही प्रश्न, मोठमोठे जे टेंडर काढले गेले त्या टेंडरची कामं ती पुरी जी झालेली नाही, असे अनेक विषय सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊनच आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत. मला खात्री आहे, मी आता इतर बारकाव्यांवर आज बोलणार नाही की येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीत अनेक प्रसंग, अनेक सभा होईल, त्याच्यात अनेक गोष्टी बोलता येतील. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक ताकदीने लढू.